तर आज मला भरायचं होतं किराणा सामान, घरातला काही संपला होता. डीमार्टमधून पण आणलं होतं थोडंसं, पण काही बाकीचं होता. तर इथं मी ऑफिसमध्ये बसल्यानंतर गेल्या महिन्यातलीच यादी आहे ती चेक करत होती. काही सामान शिल्लक होतं, तर इथं काम झाल्यानंतर मी सामानाची यादी करून घेतली. आणि महिलांचं कसं असं ना, वर्किंग वुमन ह्या रिलेट करू शकतात की घरातलं सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात गोष्टी, ऑफिसचं पण काम असतंच. तर महिलांचं खूपच अवघड आहे, कारण की त्या कोणत्याही मोठ्या पदावरती असू द्या किंवा चंद्रावर सुद्धा गेल्या तरी महिलांना घरातली पोळी भाजी, घरातला संसार हा करावाच लागतो. तर खूप अवघड आहे महिलांचं हे. तर मग मस्त यादी केली. त्यानंतर आज टिफिनला आणलं होतं मटर पनीरची भाजी, चपाती. तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ह्याची रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल. आणि मी सासवडची ही भेळ आहे, माझ्या मिस्टरांनी आणली होती, तर ती घेऊन आले होते. आणि खूप छान लागते ही भेळ. कांदा टोमॅटो आणि कांदा मसाला टाकल्यानंतर खूपच भारी लागते. मस्त इथं जेवण वगैरे करून घेतलं. आणि मग त्यानंतर मग ऑफिसमधून सुटल्यानंतर किराणा भरायला जायचं होतं. तर मी सगळं जेवण झाल्यावरच पाणी पिते. तर पाणी ह्या दिवसामध्ये पिल्यावरती आतमध्ये एक वेगळंच फील होतं आणि तो त्याचा रस्ता व्यवस्थित पार करतो पाणी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मी पण ट्राय केलं, मी पण रीलच पाहिली होती ही आणि मी पण ट्राय केलं. त्यानंतर ऑफिसवरून सुटल्यावरती डायरेक्ट किराणा जे बालाजीचं दुकान आहे आमच्या इथे, तिथे गेले. मिस्टरांनी सगळी यादी त्यांना सांगितली. इथं बासमती तांदूळ पण घेतलं बिर्याणीसाठी. पण बिर्याणी ही विकतची आहे, मी काही घरी केली नव्हती. जाताना आम्ही पार्सल घेऊन गेलो. मी आज काही स्वयंपाक केला नव्हता. तर मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि माझी मुलगी माझा व्हिडिओ काढतीये. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.